हे काय तुम्ही पण ब्लॅक बेल्ट? नाही रे, पोट जास्त वाढलं की थोडं बांधून घेतलं. काय काही लोक ऑपरेशन करून काढतात, आपण आपलं बांधून घेतलं. टेन्शन नाही राहत ना आपलं राहत. कराटे बिराटे सगळी जबाबदारी याच्यावर आहे. पोरगा आपला याला परत कशाला आणलं इकडे? अरे सुट्ट्या पडल्या ना शाळेला आता, मग घरी जाम तोडफोड करते यार. कराटे करून दाखवू. ताईची हा काय बाळा बाळा ताईची करून दाखवू. लय गुण काय ताईची शिवी दिलीस ना? नाही प्रकार आहे तो. प्रकार आहे ताईची ताईची. हा कर ना बाळा. हा हा वा शाबास. अरे वा. हा अरे वा, वीट फोडणार आहे वीट. शाबास, क्या बात है यार. हा क्या बात है शाबास. पप्पा यस यस. ताईची काय आहे ते? ताईची नाही, बापाची आहे ती. चष्मा तोडला नालाय का म्हणून पडत येत नाही. तिकडे. तर आजचे आपले आरोपी आहेत. हा मला सगळ्यातलं सगळं कळतं असं म्हणणारे कतरीना कैफ यांना डाएटचे धडे देणारे आणि दिगंबर नाईक यांचे परममित्र आनंद इंगळे. पालखी वगैरे नाहीये. कसे आहात? उत्तम आहे. म्हणजे बाकीचे बरे नसणार. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही. तरी पण देणार आम्ही. इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. तर घाबरू नका, तुमच्यासाठी पुण्याहून मागवलाय तो. अरे वा. पुणेरीच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील के बद्रिके यांचं. नमस्कार. अहो, पुण्याचा वकील आहे, माझा वकील आहे. त्याला न आणि न मधला फरक कळत नाहीये. असं कसं? निदान स्वच्छ बोलणारा माणूस तरी आणायचा. त्याच्यासाठी ते स्वच्छच आहे. नाही, त्याच्यासाठीचा प्रश्न नाहीये. सगळ्यांसाठी काय स्वच्छ आहे ते नको का कळायला? नियम पाळा. नियम पाळा. नमस्कार, आनंद इंगले. तुला ल आणि ळ याच्यातला फरक जेव्हा बोलता येईल तेव्हा तू माझा वकील हो रे बाबा. मला नेमलंय सर. नेमलंय मला इकडे. मी तुमचा सरकारी वकील आहे. कुठून आलात तुम्ही? मी भोसरीचा. माझं गाव. अच्छा पुण्यात. अच्छा पुण्यात. व्हेरी गुड. तर मी ह्यांच्या बाजूने लढणार आहे आता. ही केस मी इथेच हारलोय. करू नका. इंगळे तुम्हाला कोर्टाने दिलेला वकील हा घ्यावा लागणार आहे. हे कोर्टाच्या इथे आपलं काय म्हणतात त्याला नियम आहे. चला कोर्टाला कारवाई सुरू करा. भाकर वरीवर हात ठेवून शपथ घ्या. सर चोरू नका सर. ठेवा नुसता हात ठेवा सर आणि शपथ घ्या. जे काय बोलन ते खरं बोलन. जे बोलीन ते खरं बोलीन. नाही सर, लक्ष द्या. जे काय बोलन ते खरं बोलन. आई रक्ता शपथ. जे बोलन ते खरं बोलन. आई रक्ता शपथ. नाही, मला हे येईल का नाही हा प्रश्न नाहीये. हे मला म्हणायचं नाहीये. सर बघा, कोर्टाचा अपमान होतोय. जे काय सांगेल ते कोर्टापुढे बोललं पाहिजे. आई रक्ता शपथ. वाट लावा माझी उभ्या महाराष्ट्र समोर. आय रक्ता शपथ. जे काय बोलन ते खरं बोलन. जे काय बोलन ते खरं बोलन. आणि सगळे दिलाचा राज खोलन. जा रे जा तू ना. शपथ. आणि सगळ्या दिलाचा सगळे आणि सगळे दिलाचा राज खोलन. दिलाचा राज खोलन. 1 मिनिट आधी आरोपी आत घ्या. आरोपीला आत घ्या. चल. माय गॉड, 1 मिनिट थांबा. तुमची कारवाई
कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचा? सायनिस्ट. म्हणजे सायनिस्ट म्हणजे मी शोध लावतो सर. कुठं राहता कुठं तुम्ही? सायनिस्ट. अरे सायन्स सायन्स कळलं, राहता कुठं ते सांगा. सायनिस्टला राहतो. माय गॉड, आमची केस घ्या, मला जायचं लवकर. काय केस घ्या. केलंय काय केलंय काय त्यांनी सांगा पटकन. या माणसानी भर रस्त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलला वेळे वाकडे इशारे केले की नाही? अहो नाही नाही तसं काहीच केलं नाही सर. काय? अहो सर हे नाही मी असं करत होतो. हे बघा, हे हे बघा बघा. हे बघा असं केल्याने ना वाघ येत नाही. इथं कुठं हाय वाघ? मी करतोय म्हणून येत नाही. आणि थांबवलं तर? हे थांबवलं ना तर वाघ येईल. नाही करा करा हे, करा. करा करा वाघ येत नाही. सगळ्यांनी करा. चांगला शोध लावला तुम्ही. कोर्टाची कारवाई पुढे कसं का? नाही नाही शोध बीत काय नाही. आई म्हणली होती झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. त्यामुळे हे बघा जुकते जुकते तुनक 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 ते काय आहे ते? अरे ऑर्डर आहे ते. अच्छा हा हा ओके. घ्या 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 त्यांच्यावर आरोप ठेवा आरोप ठेवा आरोपीवर आरोप ठेवा. तर बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. आरोप केला मी केला आरोप मी केला. चला तर हा बाप की अदालत मध्ये आनंद इंगळे यांच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सहकलाकारांची नेहमी दिशाभूल करता. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या नाटकातले संवाद पाठ नसतात. थोडंसं वेगळं उत्तर आहे माझं. शेवटच्या दिवसापर्यंत हे जरा चुकलंय. हा मला बऱ्याच वेळेला नाटक सुरू झाल्यानंतर सुद्धा संवाद पाठ होत नाही. हा आरोप का केलाय मला माहिती नाही. म्हणजे हा तुम्हाला कोणी सांगितला आणि माझ्या कुठल्या सहकलाकारांनी सांगितला हे मला जरा बघायचं आहे. काय करणार तुम्ही? नाही कारण हे काय हा माझ्यावरच्या असूयेपोटी केलेला आरोप आहे. हा मला अमान्य आहे. मला संपूर्ण डायलॉग पाठ असतात. वस्त्रहरण मधला एक डायलॉग म्हणून दाखवा. आणि कृपया मालवणी बोलण्याचा प्रयत्न करावा. वस्त्रहरण या नाटकातला एक डायलॉग जो पाठ आहे तुमच्या, म्हणा. नाही वस्त्रहरण मध्ये नाही नाही तुम्हाला पाठ नाही. तुम्ही आता म्हणाला होता. नाही असं नाही. मी आता म्हणाला होता सगळं पाठ असतं माझ्या. सांगा आता काय पाठ बरोबर आहे. सगळं पाठ असतं माझ्या. फक्त मला वस्त्रहरण मधलं एवढी एक तर माझी भूमिका नव्हती नाही. त्याच्यामध्ये. काय छोटी का असे ना बोला ना. ते छोटीच होती. काय अजून काय राहुला काय 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 पाठ आहे. मला पाठ आहे. मंगेश कदम होते त्याच्यामध्ये. मंगेश सर मला सांगा मी कधीतरी विसरायचो. नाही मला फक्त लक्षात राहायचं नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग काय आता बरं त्या नाटकामध्ये तुम्ही बोलू नका कारण त्या नाटकातले जे कलाकार मालवणी बोलणारे म्हणून घेतले होते ते साधी भाषा बोलायच्या लायकीचे लोक नाही. तुम्ही चांगलं बोलायचात मालवणी. मी आता नाटकात होतो ना म्हणजे मी पण आलो ना त्यांच्यात. त्या नाटकाने मात्र आमचे एक सरकारी वकील त्याच्यात होते. त्यांना विचारा मी किती भराभरा आणि व्यवस्थित बोलायचो. मला माहिती आहे सर. म्हणा नाही रे मला माहिती आहे रे. माझा साधारण मालवणी पुण्याच्या मुळामुठेच्या काठी जन्माला येऊन तिथेच त्याचे दहन झाले इतपतच आहे. तुम्ही सहकलाकारांना अंधारात ठेवता यावर सरकारी वकिलाचं काय म्हणणं आहे? मुलात ते अंधारात का ठेवतील? ते काय MSCB आहेत? का ठेवतील मला सांगा. आणि काजव्याला कोणी विचारतं का की तुझा प्रकाश तू कुठून आणतोस? अरे जा स्वतःच्या घरात जाऊन. सर माझा पॉइंट ऐकून घ्या. सर माझा पॉइंट ऐका. ते जर अंधार करत असतील तर तुम्ही तुमच्या घरचे दिवे लावा ना. सिंपल आहे सर. मग काजवा कुठून आला? काजवाच काय? सरळ साधं बोला. सरळ साधं बोल. हे बघा कसेही असले तरी ते माझे वकील आहेत. तुम्ही त्यांना असं मारामारी करू नका. आता म्हणत होतात मला नको मला नको नाही म्हणून. बरोबर आहे. मी म्हणत होतो प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मग माझं हे काय जास्त होतं, जरा अतिच होतंय. प्रेम आहे. बाजू घेतली म्हणजे प्रेम आहे लगेच म्हणू नका.
वैभव बांगलेच्या बाजूने पण बोलतो मी.